आज आपण बनवणार आहोत रव्याचा केक। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी बारीक रवा घेतला आहे, अर्धी वाटी दही घेतले, 1 वाटीला थोडं कमी साखर, 1 वाटी दूध, अर्धी वाटी तेल आणि आपलं 10 रुपयाला पॅकेट मिळतं ना, तर ते 1 पॅकेट मी मिल्क पावडर घेतली आहे, अर्धा चमचा खायचा सोडा आहे, वेलची पावडर आणि टुटी फ्रुटी। तर आपण आता केक बनवायला घेऊ। आता आपण आहे ना 1 वाटी रवा मिक्सरला घालून घेऊ, त्याच्यात साखर घालू आणि मिल्क पावडर, ही वेलची पावडर। आता हे आपण सगळं एकदम बारीक करून घेऊ। तर हे सगळं मिश्रण आपण बारीक करून घेतलंय। यामध्ये आपण आता तेल घेतलेलं होतं, आपण तेल घालू, दही घेतलं होतं, दही घालू, आणि आपण सोडा घेतला होता, सोडा घालू। तर हे पण आपण मिक्सरला वाटून घेऊ। आता आपण याच्यात 1 वाटी दूध घालू। आपलं मिश्रण बघा किती छान रेडी झालंय। आता आपण ज्या भांड्यात केक बनवायचा आहे ना, तर त्या भांड्याला आपण मस्त तेल किंवा तूप लावून ग्रीस करून घेऊ छान। आणि याच्यावर आहे ना आपण जे गव्हाचं पीठ किंवा मैदा असतो ना, तो थोडासा हे करून घेऊ। टुटी फ्रुटी टाकायची आपल्याला केकमध्ये, तर त्यात आपण थोडंसं गव्हाचं पीठ काढून घेऊ, कारण ते तळाला बसती केकमध्ये ना, त्यामुळे आपण त्याला थोडी पीठ काढून घेऊ, म्हणजे ना टुटी फ्रुटी आपली छान केकमध्ये दिसेल। या मिश्रणात आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत, थोडंसं नॉर्मल। केकच्या भांड्यात मस्त बॅटर टाकून घेऊ। बॅटर आता आपलं एकदम अगदी छान व्यवस्थित हे झाले। आपण आता याच्यात टुटी फ्रुटी घालून घेऊ। तुम्ही काजू बदाम पण घालू शकताय। थोडं टॅप करून घेऊ आपण। आपण कढईमध्ये केक बनवणार आहे, त्यामुळे आपण आहे ना एक 10 मिनिटं फ्री हीट करून घेतली कढई। आता आपला केक ठेवून देऊ आणि वरून मस्त पॅक बंद झाकण ठेवून देऊ। 45 मिनिटं हा केक आपल्याला बेक करायला ठेवायचा। त्यानंतर आपला केक बघा किती सॉफ्ट आणि बारीक गॅसवर ठेवायचा, म्हणजे 40 मिनिटं केक हा आपला। आणि केक बघा आपला किती स्मूथ आणि सॉफ्ट असा स्पंजी झालेला आहे। आता केक तुम्ही हा घरी बनवू शकताय। आता हा मुलांना शाळेमध्ये क्रिसमस पार्टीसाठी द्यायला पण एकदम मस्त आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।